अहो माईंचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं, अगदी व्यवस्थित झालं. घरी सुद्धा आल्या. मेघनाचा फोन होता, सगळं ओके म्हणाली. जय हो बाबाजी. असंच लक्ष असू द्या त्यांच्यावर, संपूर्ण देसाई कुटुंबावर असं लक्ष असू द्या. जय हो जय हो. माधवी, तुम्ही आज संध्याकाळी जाऊन माईसाहेबांना भेटून या. हा, तुम्ही भेटून या म्हणजे काय? अहो तुम्ही पण या की. मी एकटी जाणं बरं दिसतं का? बरं दिसतं का म्हणजे काय? माईसाहेबांनी तो गॉगल लावला असेल ना, अच्छा करून बघतील माझ्याकडे एखाद्या डिटेक्टिव्ह सारख्या. हे बघा, तुम्ही उगीच ना तिखट मीठ लावून वर्णन करू नका. अहो काय तिखट मीठ? मी खरं सांगतोय हो. अहो तसा गॉगल जो माणूस लावतो ना, तो मला नेहमी एखाद्या कादंबरीतला डिटेक्टिव्ह वाटतो हो. सतत एखाद्या रहस्याच्या शोधात असलेला. मग प्रत्यक्षात तो माणूस कितीही चांगला किंवा सोजवळ जरी असताना तरी मला भीती वाटते हो. अहो पण मी तुम्हाला सांगितलं ना, आता वेगळे गॉगल आलेत म्हणून. आणि त्या गॉगल मधनं ना त्या माणसाचे डोळे स्पष्ट दिसतात. तरी सुद्धा घरामध्ये तसला गॉगल घालून बसणारा माणूस हा मला रहस्यमय डिटेक्टिव्ह वाटतो. आणि पुढचं सांगू का हो? हसू नका तुम्ही, पण खुनाचा पुरावा माझ्याच खिशातून निघेल की काय अशी सतत भीती वाटते हो मला. हसू नका. अहो आता आणखी हे काय नवीन? बघा हसताय तुम्ही. तुम्हाला वाटतं मी चेष्टा करतोय? बाबाजी बघा ना, हसतायत मला. हसू नका. अहो पण तिथे जर कोणी मला विचारलं की तुम्ही का नाही आलात, तर काय सांगणार हो मी? काम आहेत असं पण सांगता येत नाही. आपण तर आता रिटायर्ड माणसं. ते काही नाही, तुम्ही आलंच पाहिजे. आणि हे बघा, तुम्हाला गॉगलची भीती वाटतेय ना, तर 1 मिनिटासाठी तुम्ही माईंना भेटा आणि मग हॉलमध्ये जाऊन बसा. मग तर झालं. पण तुम्ही यायलाच हवं. बाबाजी, माधवी, आहो आज ना उद्या तुमचंही मोतीबिंदूचं ऑपरेशन होणार ना. म्हणजे मग तुम्ही सुद्धा तो डिटेक्टिव्ह वाला गॉगल घालाल ना. माझं काय होईल? मी पळून जाईन इकडून. मी नाही राहणार इकडे. कमाल आहे हा तुमची. धन्य धन्य. अगदी हात टेकले तुमच्या पुढे.